सोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन सर सोबत आहेत. सर काय सांगाल, आज एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. विरोधकांचं आंदोलन होतं पायऱ्यांवरती आणि जयंत पाटील 2 दिवसांपासून सभागृहात नाहीत, मात्र आज आले आणि विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले आहे. गेले अनेक दिवस जयंत पाटील महायुतीमध्ये सहभागी होतील अशा चर्चा रंगलेल्या होत्या. काय वाटतं, नवा पाहुणा येईल महायुतीमध्ये, स्वागत असेल? नाही, मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही. ते कुठे गेले होते, काय करत होते, का संघटनेचं काम करतायत, का संघटना वाढवत आहेत, त्याची मला काही कल्पना नाही. पण आपण मला सांगतात की ते पाठ फिरवून गेलेत. आता ते मोठे नेते आहेत, त्यांना पायऱ्यावर बसणं आणि घोषणा देणं हे त्यांना काही फार त्याच्यामध्ये ते स्वारस्य नसेल असं मला वाटतं आणि म्हणून ते निघून गेले असतील. महायुतीमध्ये जर का ते आले तर स्वागत असेल त्यांचं? आता या बाबतीमध्ये आमचे पक्षश्रेष्ठी सांगतील, मी काही सांगू शकत नाही. अध्यक्ष आमचे सांगतील किंवा स्वारस्य नसेल असं मला वाटतं आणि म्हणून ते निघून गेले असतील. पण आपण मला सांगतात की ते पाठ फिरवून गेलेत. आता ते मोठे नेते आहेत, त्यांना पायऱ्यावर बसणं आणि घोषणा देणं हे त्यांना काही फार त्याच्यामध्ये ते स्वारस्य नसेल असं मला वाटतं आणि म्हणून ते निघून गेले असतील. महायुतीमध्ये जर का ते आले तर स्वागत असेल त्यांचं? आता या बाबतीमध्ये आमचे पक्षश्रेष्ठी सांगतील, मी काही सांगू शकत नाही. अध्यक्ष आमचे सांगतील किंवा आमचे नेते देवेंद्रजी हे सांगू शकतील. छगन भुजबळ कुठेतरी नाराज आहेत महायुतीमध्ये, काय त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल का? तुमचा काय त्यांच्याशी संपर्क झालेला आहे का? तुम्हाला संकट मोचक म्हणतात महायुतीचे, तुमचा काय संपर्क झालेला आहे का? भुजबळ साहेब आणि माझे खूप जवळचे संबंध आहेत. मी नाशिकचा पालकमंत्री होतो त्यावेळेला संबंध आहेत. आताच्या काळात खूप माझे जे कौटुंबिक संबंध सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि भुजबळ साहेब आपल्याला माहिती आहे, एक मोठे नेते आहेत. ओबीसीचा एक मोठा चेहरा राज्यामधला म्हणजे भुजबळ साहेब आहेत. त्या बाबतीत कोणाचं दुमत नाही आहे. ते जुने नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि त्यांची नाराजगी आम्हाला परवडणार नाही, ही गोष्ट खरं आहे. आणि म्हणून मला वाटतं कालही मी त्याच्याशी बोललो होतो, परवा मी त्याच्याशी बोलणं झालं होतं. सतत 2-3 दिवसापासून माझं त्यांचं इथेही भेट झालेली होती आणि पुन्हा मी 2 दिवसात नाशिकला जाणार आहे. त्यावेळेला त्यांची भेट मी घेईन. निश्चित भुजबळ साहेब महायुती सोडणार नाहीत. त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही आहे, कारण एक मोठा चेहरा ओबीसीचा तो या राज्यामध्ये आहे. हे सर्वांना कबूलच करावं लागेल आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करू की ते आम्हाला सोडून जाणार नाहीत आणि मला खात्री आहे भुजबळ साहेब कुठेही जाणार नाहीत. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, खाती वाटप कधीपर्यंत होईल? मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र एक आज उद्या मला 1-2 दिवसात व्हायला पाहिजे असं वाटतं मला. अधिवेशन संपण्याच्या पूर्वी खाते वाटप जाहीर होईल असं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रोहित सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर.